नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा, बऱ्याच उमेदवारांच्या कमेंट्स येत आहेत की जी परीक्षा फी परत मिळत आहे, म्हणजे TCS कंपनी जवळपास 40 लाख रुपये परत करणार आहे, तर ती परीक्षा फी कोणाला परत मिळणार आहे? तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ही जी नोटीस आहे ती दिनांक 4 एप्रिलची ही नोटीस आहे। तारीखही तुम्ही पाहू शकता। सहकार विभागाशी संबंधित आहे। सहकार विभागामध्ये काय झालं होतं, विविध पोस्ट होत्या आणि विविध पोस्टसाठी या ठिकाणी उमेदवारांनी स्वतंत्ररित्या अर्ज केलेले होते। इथे पाहू शकता, श्रेणी 2 आणि श्रेणी 1 असे 2 पोस्ट होत्या आणि तिथे स्वतंत्र अर्ज त्या ठिकाणी केलेले होते पण आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क सुद्धा भरलेले होते। जर कॅटेगरीचा आपण विचार केला तर 900 रुपये फी होती आणि ओपनचं जर पाहिलं तर 1000 रुपये या ठिकाणी TCS कंपनी मार्फत फी जी आहे ती आकारण्यात आलेली होती। पण पहा, श्रेणी 2 आणि श्रेणी 1 या दोन्ही पदांसाठी परीक्षा जी आहे ती एकच घेण्यात आलेली आहे। म्हणजे पेपर जे फॉर्म भरले मुलांनी ते 2 भरले, परीक्षा फी ही 2दा भरली, पण परीक्षा ऑनलाईन जी कंडक्ट करण्यात आली ती एकच करण्यात आली दोन्ही पोस्टसाठी। त्यामुळे काय झालं, या ठिकाणी जी 2दा फी भरलेली होती ती त्यामधली जी एक फी आहे ती उमेदवारांना परत करण्यात येत आहे। म्हणून फक्त ज्या उमेदवारांनी सहकार विभागाशी संबंधित फॉर्म भरलेला असेल आणि ज्यांनी 2 फॉर्म भरलेले असतील त्यामधील त्यांना एका फॉर्मची फी जी आहे ती परत मिळणार आहे। तर त्या संदर्भातच ही जी नोटीस होती आणि त्याची डेट सुद्धा 19 तारीख म्हणजे कालचीच डेट होती अर्ज करण्याची। नंतर पहा मित्रांनो, जी नियुक्ती संदर्भातील अपडेट आहे तुमची, ती निवडणूक आयोगाने शिक्षक नियुक्तीला हिरवा कंदील दर्शवलेला आहे। आपल्या सर्वांना माहितच आहे की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती या ठिकाणी घेण्यात आली होती आणि शिक्षक भरतीच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या रखडलेल्या होत्या। निकाल जाहीर झालेले आहेत पण नियुक्त्या रखडलेल्या होत्या। त्याचं कारण असं की आचारसंहिता लागू असल्या कारणाने आणि मतदान असल्याने नियुक्त्या ज्या आहेत त्या थांबलेल्या होत्या। मग त्या नियुक्त्या जिल्हा परिषदच्या असो, त्यानंतर महानगरपालिकेच्या असोत, WRDचा असो अंतिम निकाल, किंवा हे जे आहे आपण पाहू शकतो शिक्षक भरती असो, तर शिक्षक भरती संदर्भात या ठिकाणी जे आहे ते निवडणूक आयोगाला परवानगी मागितलेली होती। जसे की महानगरपालिकेने आपल्याला माहितीच आहे परवानगी मागितलेली आहे नियुक्ती देण्यासाठी, तशीच परवानगी या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भातही मागितली होती आणि निवडणूक आयोगाने शिक्षक नियुक्ती संदर्भात जे आहे ते हिरवा कंदील दर्शवलेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता, शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाची शुक्रवारी परवानगी प्राप्त झाली। त्यानुसार ज्या जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असेल तेथे नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल, अशी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी माहिती दिलेली आहे। म्हणजे पहा, निवडणूक आयोगाने या ठिकाणी जी आहे ती शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी दिलेली आहे। आता याचाच आधार घेऊन इतर विभागाने सुद्धा निवडणूक आयोगाकडे जी परवानगी आहे ती लेटर त्यांनी पाठवावं आणि परमिशन मागावी, जेणेकरून इतर विभागाच्या ज्या राहिलेल्या नियुक्त्या आहेत त्या सुद्धा पूर्ण करण्यात येतील। जसे की जिल्हा परिषदचे बरेच पेपर झालेले आहेत, त्यांचे निकाल सुद्धा लागलेले आहेत, तर त्यांच्या नियुक्त्या आणखी बाकी आहेत। त्या संदर्भात जिल्हा परिषदेने नक्कीच निवडणूक आयोगाला परवानगी मागावी। यामध्ये तुम्ही इथेही पाहू शकता, जे शिक्षक पद भरतीबाबतचं प्रसिद्धीपत्रक आहे ते 19 एप्रिल रोजीच प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। यामध्ये हा जो पॉईंट आहे या संदर्भात माननीय निवडणूक आयोग यांनी नियुक्ती शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली असून तसे शासन पत्रक 19/4/2024 अन्वये या कार्यालयास कळवण्यात आलेले आहे। म्हणजे पहा मित्रांनो, शिक्षक भरतीच्या नियुक्तीबाबत निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली आहे। तसेच इतर विभागांना सुद्धा परवानगी मिळू शकते, पण त्यासाठी परवानगी मागणे आवश्यक आहे। म्हणून इतर विभागाने आता याचा विचार करून परवानगी मागावी आणि लवकरात लवकर जे उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना नियुक्ती द्यावी। तर ह्या 2 महत्त्वाच्या अपडेट आपण पाहिल्या। नंतर भेटूया पुन्हा एका नवीन अपडेट सोबत।